सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे. जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे. सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. रात्री आपली झोप अस्वस्थ असेल किंवा चाळवली जाईल ही सोनालीची भीती अगदी निराधार निघाली. शारीरिक तसा मानसिक थकवा आपली किंमत वसूल केल्याखेरीज राहत नाही आणि आदला दिवस तर मानसिक उलाघालीचा गेला होता. कितीतरी गोष्टींवरचं तिचं पर्स्पेक्टिव्हच एकदम बदललं होतं. वाडीवरच्या सर्वच घटकांना नवीन परिमाणं जोडली गेली होती. जाग आल्यावर काही वेळ ती पलंगावरच आरामात लोळत पडली होती आणि विचार करत होती. काही एका अपवादात्मक रीतीने ती या नाट्यमय प्रसंग मालिकेत गुंतली तर होतीच, मग आता निदान तिला आपली माहिती तरी अगदी परिपूर्ण करून घ्यायला हवी. रखमाने काल बरीच माहिती दिली होती, पण सोनालीची अशी कल्पना होती की शब्द किंवा वाक्य गाळलेल्या परिच्छेदासारखी तिची हकीकत होती. पुन्हा एकदा तिला बोलती करायलाच हवी होती. आणि रघुमामा, त्यातल्या त्यात तिच्याशी मोकळेपणाने बोलणारा तोच एक, आणि या दांडेकर कुटुंबाशी दीर्घ काळाचा संबंधित, आधी बाबांचा मित्र म्हणून आणि मग नंतर प्रत्यक्ष नात्यानेच बांधला गेलेला. ती खाली आली तेव्हा सुदैवाने रघुमामा स्वयंपाकघरात भेटला. तो चहाचीच वाट पाहत होता. रखमाने त्याच्याबरोबरच सोनालीचाही चहा बनवून आणला. चहा घेऊन होताच कप टेबलावर ठेवत सोनाली म्हणाली, मामा चल ना, बीचवर जाऊया, हवा किती छान आहे. जाऊया की, नो प्रॉब्लेम. तो स्वतःच्या शब्दांवर मोठ्याने हसला. एवढं हसण्यासारखं काय आहे? सोनालीने नवलाने विचारलं. तू एवढ्यातच इंडियात आलीस नाही का? एका जपानी मोटरसायकलची टी व्हीवर जाहिरात यायची. त्यात एक जाडसर बुटका जपानी प्रत्येक प्रश्नाला अगदी वाकून नो प्रॉब्लेम असं उत्तर द्यायचा. खरं तर त्याला विचारलेला एक प्रश्नही समजत नसे. ती जाहिरात बरीच पॉप्युलर झाली होती. निघायचं का? मी कपडे आणतेच वरून. 7-8 मिनिटात दोघं बाहेर पडले. सोनालीच्या खांद्याला तिच्या कपड्यांची पिशवी लटकावलेली होती. समुद्रापर्यंत पोहोचायला 15-1 मिनिटं लागली. किनाऱ्यावर पोहोचल्या रघुमामा रेतीत बसकन मारून बसला. सोने, मी काही पाण्यात उतरणार नाही, तू कुशाल जा. नक्की? अगदी नक्की. सोनाली पाण्यात शिरली. पाणी कमरेच्या वर येण्यासाठी तिला जवळजवळ अर्धा फरलांग चालावं लागलं. त्या कोमटसर खाऱ्या पाण्याने शरीरातला सारा थकवा शोषून घेतला. इतकं हलकं आणि प्रसन्न वाटायला लागलं. तिचं समाधान झाल्यावर ती पाण्याबाहेर आली. तिने अंगाभोवती एक मोठा टॉवेल गुंडाळून घेतला आणि दुसऱ्याने केस पुसायला सुरुवात केली. केस पुसता पुसता ती रघुमामापाशी येऊन बसली. मामा, काल रात्री रखमा त्या दुसऱ्या घराबद्दल बरंच काही सांगत होती. रघुमामा काहीच बोलला नाही. आता माझ्यापासून काहीही लपून ठेवायची आवश्यकता नाही. मामा, तुला त्या घराचा काही अनुभव आला आहे का ते सांग. सोने, आपल्याला इथे 1-2 दिवस राहून परत जायचं आहे. कशासाठी हव्यात त्या चौकशा? मामा, मला एकच सांग, तुला काही अनुभव आला होता का? तू जर नाही म्हणालास तर मी गप्प बसेन. सांग. आला होता. रघुमामा हातात एक खडा घेऊन त्याने खालच्या रेतीत रेघोट्या मारत होता. खूप वर्षापूर्वी आला होता. मी आणि गोविंदा त्यावेळी शाळेत होतो आणि शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी मी इथे वाडीवर आलो होतो. आमच्याबरोबरची म्हणजे ती फक्त मतीच. खरं तर आम्ही दोघंच दिवसभर एकमेकांबरोबर असायचो. असेच सकाळचे समुद्रावर आलो होतो. लहानपणचं काही वेगळंच असतं बघ. आम्ही अगदी तासनतास पाण्यात डुंबत बसायचो. तसा हा किनारा अजिबात धोक्याचा नाही. त्याने घरच्यांना कधीही काळजी वाटायची नाही. तसेच 1-2 तास डुंबल्यानंतर आम्ही परत चाललो होतो आणि वाटेवरच ते दुसरं घर होतं. रघुमामा बोलायचं थांबला. आमच्या कानावर प्रत्यक्ष असं काही आलं नसलं तरी आम्हालाही कुणकुण लागली होती. शिवाय आम्हाला सतत ताकीद दिलेली असायची की त्या घराच्या आसपास फिरकायचं नाही. पण शब्द मोडला नाही तर ती मुलं कसली? आता तुला बाबा अगदी गंभीर अबोल वाटतात ना? तेव्हा हा गोविंदा विलक्षण हुड होता. सारख्या काही ना काही उचापती करत असायचा. आईबाबांची बोलणी खायचा. त्या घराच्या सावलीत आम्ही थांबलो. बघायचं का रे खिडकीतून आत डोकावून? गोविंदाने विचारलं. गोविंदा, तुझ्या आईने काय सांगितलंय? त्या घराच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही, आठवतं? मी म्हणालो. खरं तर माझ्याही मनात उत्सुकता होतीच.
ते वयच तसं असतं. नुसतं वरांड्यातून पाहायला काय हरकत आहे रे? गोविंदा विचारत होता आणि पावला पावलानं त्या घराच्या दिशेने पुढे सरकत होता. मुलामुलांच्या भूताकेतांच्या समन डहडळ पिशाचांच्या गोष्टी नेहमीच चाललेल्या असतात, पण आमच्या गोष्टीतून वेळ रात्रीची असायची. रिकाम्या घरात मेणबत्तीसारखे ज्योती हलताना दिसतील, माळ्यावरून नाहीतर तळघरातून विवळण्याचे आवाज येतील. स्वच्छ सूर्यप्रकाशात भरदिवसा काही वेडवाकडं दिसू शकेल ही कल्पनाही बालमनाच्या पलीकडची होती. चल रे, नुसतं बघूया खिडकीतून, गोविंदा म्हणाला आणि त्याच्या मागोमाग मीही पुढे आलो आणि आम्ही वरांड्यात पोहोचलो. उन्हातनं सावलीत आल्याने असेल, पण तिथे अगदी गार वाटत होतं. इतकी शांतता होती की पायाखाली रेती सरकत होती. तिचाही आवाज ऐकायला येत होता. सोने, तुला खरं सांगू का, इतकी वर्ष होऊन गेली, पण तो प्रसंग अगदी कालच घडला असल्यासारखा अगदी स्पष्ट आठवणीत आहे. असणारच, अजिबात विसरून जाण्यासारखं नाही. तू पुढचा भाग पाहिलाच आहेस. मध्ये मोठं दार आहे, दोन्ही बाजूंना 2-2 खिडक्या आहेत आणि सकाळी मागचा देखावा उन्हात उजळलेला असतो. आतली खोली अंधारात असते. देखाव्याच्या प्रतिबिंबाशिवाय इतर काहीही दिसत नाही. हो, सोनाली म्हणाली. तिची ती आठवण ताजी होती. दोन्ही तिन्ही खिडक्यातून आम्ही आत पाहिलं. काही दिसलं नाही. म्हणजे घरात असतं तर सामान दिसलं असेल, पण लक्षात राहण्यासारखं दुसरं काही दिसलं नाही. मनात निराशा आली आणि सुटल्यासारखंही वाटलं. चल तिकडनं बघूया, गोविंदा म्हणाला आणि घराला वळसा घालून आम्ही मागच्या बाजूला आलो. म्हणजे आपल्या घरातून दिसते ना ती बाजू. तिकडेही वरांडा आहे आणि खिडक्यांची रांग आहे. तिकडच्याही सगळ्या खिडक्यातून पाहत पाहत आम्ही शेवटच्या खिडकीपाशी आलो. मला वाटलं आतापर्यंत एकाही खोलीतून आत काहीही दिसलं नव्हतं. तेव्हा जरासा बेसावतपणा आला होता. अर्थात मनात मागे असाही विचार असला पाहिजे, आपण घराच्या बाहेर आहोत, दिवसाची वेळ आहे, हाकेच्या अंतरावरच घरातली माणसं आहेत, भ्यायचं काही कारण नाही. शेवटच्या खिडकीतून आत पाहिलं. खिडकीतून आत उन्हाचा कवडसा पडला होता. खोली अगदी उजळून निघाली होती. खोलीत एक पलंग होता आणि पलंगावर ती बाई बसली होती. रघुमामाच्या आवाजात एवढाही बदल झाला नव्हता, त्यामुळे त्याचे ते शब्द अनपेक्षित होते. अर्थ समजायला 1-2 सेकंद जावे लागले आणि मग सोनाली एकदम ताठ झाली. भर उन्हातही शरीरावरून सरसरता काटा गेला. रघुमामा तिच्याकडे पाहत होता. त्याचा चेहरा जरासा ओढला गेला होता. डोळ्यात मोठे चमत्कारिक भाव होते. तो स्वतःशीच मान हलवत होता. अरे रघु, ती बघ काकू, गोविंदा म्हणाला. ती बघ खाटेवर बसली आहे. मी खिडकीतून आत पाहिलं, मग मलाही गोविंदाची काकू ओळखायला आली. पण ही इथे कशी? आम्हा सगळ्यांना माहीत होतं गोविंदाची काकू मुलाला घेऊन घरातून निघून गेली होती. रघु, आपल्याला लहान मुलांना खोटं सांगितलेलं असणार. अरे तिला घरातच कोंडून ठेवलेली असणार. वेड्यांना घरात कोंडून ठेवतात ना. माझ्या मनाचा तर पार गोंधळच झाला होता. मी काकूकडे नुसता पाहत होतो, पण तिच्या अंगावर हे असलं कसलं पातळ होतं. ही तर एखादी शंकरपाळ्याच्या डिझाईनची सोलापुरी चादरच वाटत होती. वय लहान असलं तरी मला एवढं माहीत होतं, पातळावर असे प्रिंट नसतात. तेवढ्यात गोविंदाने नखाने खिडकीच्या तावदानावर टकटक असा आवाज केला. काकूंची मान एकदम वर आली. मोठे मोठे डोळे आणि उलटे, म्हणजे डोळा काळा आणि बुब्बुळं पांढरी. मग काहीतरी बोलायला तिने तोंड उघडलं. आधी मला वाटलं तोंडात दातच नाहीत, मग दिसलं दात होते, पण काळे होते. गोविंदा पळ, मी म्हणालो, पण विचार खूप वेगाने येतात. आचाराला काही ना काही वेळ लागतोच. ती बाई काही झपाट्याने हलली होती. एव्हाना खिडकीपाशी पोहोचलीही होती. खिडकीच्या काचेला चेहरा लावून पाहत होती. काळ्या दाताच्या तोंडाने हसत होती. मग कसे तरी धडपडत आम्ही वरांड्यातून खाली उतरलो होतो आणि घराच्या दिशेने धूम पळत होतो. पण गोविंदाला एक शहाणपणा सुचला. आम्ही घरात गेलोच नाही. पळत पळत सरळ सुपारीच्या बागेत गेलो. दमछाक होईपर्यंत पळालो आणि शेवटी विहिरीच्या काठापाशी जाऊन थांबलो. असे घाबऱ्याने सरळ घरात गेलो असतो तर सगळंच बिंग फुटलं असतं. 1000 प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली असती आणि बोलणी खावी लागली असती. दम यायला आणि डोकं शांत व्हायला काही वेळ हवाच होता आणि अर्थात चर्चेलाही. गोविंदा, ती काही तुझी काकू नव्हती, मी म्हणालो. पण दिसायला अगदी काकूसारखी होती की नाही, तो विचारत होता. लांबून दिसली असेल तशी, पण डोळे बघितलेस का? दात बघितलेस का? आणि अंगावरचं ते चादरीचं पातळ बघितलंस का? छे, काकू तर मुळीच नव्हती.
पण गोविंदा काहीतरी होतं खास, तिच्यासारखं दिसणारं. म्हणूनच आपल्याला त्या घरापाशी फिरकायची बंदी होती. मी आईला विचारून पाहतो, गोविंदा म्हणाला. तुला काहीही सांगणार नाहीत, मी म्हणालो, आणि झालंही तसंच. पहिलं उत्तर, तुला कशासाठी हवं आहे त्या चौकशा? आणि मग काय दिसलं हे सांगताच पाठीत धपाटा. सांगितलं होतं ना त्या घराकडे फिरकायचं नाही म्हणून. त्या आठवणीनं रघुमामाला हसू आलं, पण गंभीर होत तो म्हणाला. आता हसू येतं, पण त्यावेळी आम्ही दोघं काय भ्यायलो होतो. आजकालचं हे मानसशास्त्र सांगतं, मुलांच्या शंकांचं निरसन करा. त्यांनी आम्हाला काय स्पष्टीकरण दिली असती? खरं तर त्यांनाच माहीत नव्हतं, कोणासच माहीत नव्हतं त्या घरात खरोखरच काय आहे ते. आणि सोने अजूनही कोणालाही माहिती नाही. मग आम्हाला ते काय सांगणार? धाकदपटशा दाखवून मोठेपणाचा अधिकार गमावून ती आमची तोंड बंद करू शकत होते. तेवढं मात्र त्यांनी केलं. सोनालीनं जरा वेळाने विचारलं, मामा, तुमची दोघांची आठवण जर इतकी प्रखर होती तर मग मोठे झाल्यावर तुम्ही काही शोध घ्यायचा प्रयत्न केला नाहीत का? कसा शोध घ्यायचा? कशाचा शोध घ्यायचा? जंगलातून किंवा जाळीतून एखादा हिंस्र श्वापदाची गुरगुर कानावर आली तर माणूस त्या जागेपासून शक्य तितका दूर राहतो, हो की नाही? जंगलात जाऊन शोध घेणारा किंवा त्या जाळीत डोकवणारा एखादा हरीचा लाल असेलही, पण आम्ही आपली साधी माणसं 4 पावलं दूर राहणाऱ्यांपैकीच. पण वाडीवर येत राहिलात, इथे मुक्काम करत राहिलात. हो, तुझी आजी इथे होती ना? रखमा म्हणाली होती त्या घरापासून लोकांना वाचवण्यासाठी आजी एकटीच वाडीवर राहिली होती. सर्वांची आजीवर केवढी भिस्त होती. वेळ किती गेला होता. सूर्य चांगलाच वर आला होता. उन्हाचा आता चटका जाणवत होता. तिचे केस केव्हाच वाळले होते. डोक्यावरचा टॉवेल झटकून टाकीत ती उठली. तिच्याबरोबर रघुमामाही उठला. न बोलता ते घराकडे निघाले. वाटेवर अर्थात ते दुसरं घर लागलंच. स्वतःच्या सावलीच्या निशब्द कोशात गुरफटून बसलेलं. अनेकांना त्याचे अनेक पैलू दिसले होते. रखमाला एक, तिला दुसरा, मामा आणि बाबांना आणखी वेगळा. गोष्टी वरवर नाटकी वाटल्या तरी त्यांच्या गर्भात क्रूर आणि पाशवी शक्ती होती, यात मात्र शंका नव्हती. पण त्या घराचं एक कसं विलक्षण, विपरीत, विसंगत आकर्षण होतं. आताही तिला अगदी मनोमन वाटत होतं वरांड्यातल्या खिडकीतून डोकावून आत पाहावं. आणि तिची खात्री होती, रघुमामा बरोबर नसता तर ती खात्रीने त्या घराच्या वरांड्यात गेली असती. एकामागून एक असं वेगवेगळ्या खिडकीतून तिने डोकावून पाहिलं असतं. विपरीत आणि विषारी आकर्षण. घराजवळून ते दोघं गेले तेव्हा ती घरापासून शक्य तितकी दूर रघुमामाच्या दुसऱ्या बाजूने चालत होती. घराच्या वरांड्यात पाय टाकता स्वयंपाकघरात बनवलेल्या पदार्थाचा अगदी खमंग वास त्यांच्यापर्यंत पोहोचला. सोनालीला जाणीव झाली, आपल्याला अगदी कडकडून भूक लागली आहे. हात तोंड धुवून ती स्वयंपाकघरात गेली. समुद्रावर गेली होतीस वाटतं? बाबांनी विचारलं. हो, मी आणि मामा. रघु उतरला होता का पाण्यात? रेतीतच लोळत होता, सोनाली हसत म्हणाली. तसे सगळ्याच सुटीवर होते. कोणाच्याच मागे कामाची घाई नव्हती. एक एक कार्यक्रम निवांतपणे करायचा पायंडाच पडला होता. नाश्ता आरामात झाला. बाबा, अजून किती दिवस मुक्काम करणार आहात इथे? तू यायच्या दिवशीच परत येणार होतो, पण तुझी आई म्हणाली मी मागे राहते. सोनाली आली की तिला घेऊन वाडीवर येते. करू दे 4 दिवस मजा, म्हणून मी थांबलो. हा कसला महिन्याचा विधी असतो? वातावरण एकदम बदललं. सोनालीच्या ताबडतोब लक्षात आलं, आपण आणखी एकदा एका नाजूक विषयाला स्पर्श केला आहे. बाबा रखमाकडे पाहत होते. तिने मानेनेच लहानशी खून केली. जायच्या आधी आईने अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या, त्यांच्यातली ही एक आहे. गोविंदराव म्हणाले. इतर इच्छा काय होत्या त्याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. तिला जाऊन महिना झाला की इथं यायचं. मागच्या वरांड्याचा कोपरा आहे, तिथं पंती लावायची. किमान 6 महिने तर दरमहा यायला हवं. गोविंदराव जरा थांबून म्हणाले. आई एकूणात जरा वेगळी होती, विक्षिप्त होती असं म्हणणार नाही, पण तिच्या सर्वच क्रिया समजत असं म्हणता यायचं नाही. मला तर अशी शंका येते की दर महिन्याला मी वाडीला भेट द्यायला हवी, यासाठीच आईनेही काहीतरी कृप्ती काढली असावी. कारण पहा, मी इथे येणार म्हणजे इथे सगळी व्यवस्था पाहायला रखमा असायला हवी, म्हणजे तीही आपोआप वाडीवरच राहील. वाडीवर सतत कोणीतरी वस्तीला असायला हवं असं तिचा आग्रह असायचा. ती स्वतः अगदी एक दिवससुद्धा वाडीबाहेर राहायला गेल्याचं मला आठवत नाही. सोनालीला रखमाचे शब्द आठवले. त्यांचा विचार केला तर बाबांच्या या तर्काला एक वेगळाच अर्थ येत होता. संरक्षण, वाडीचं संरक्षण. बाबा, आजी कशी होती सांगा ना? कशी होती म्हणजे काय? अगदी ओझरती पाहिल्यासारखी वाटते, पण तिच्या संबंधात काही म्हणजे काही माहिती नाही मला. आता 2 दिवसांपूर्वी प्रथमच तिचा फोटो पाहिला. तेही प्रकरण जरा चमत्कारिकच नाही का? सांगा कशी होती? स्वभावाने प्रेमळ होती का?
इथं तीच जर सगळ्यात मोठी असेल तर एखाद्या हुकुमशहासारखे अधिकार गाजवायची का? आई तुला सासूरवास केला का? लहरीपणाने वागायची का? व्यवहारात कशी होती? बोलण्यात कशी होती? किती प्रश्न मग विचारायलाच हवेत. त्याखेरीज का ती व्यक्ती डोळ्यांसमोर अगदी हुबेहूब राहील? आणि आजीबद्दल एकाएकी एवढी आस्था कशासाठी? विचारताच आत तर सांगते बाबा, तुमची आई तुम्हाला वाटते इतकी साधी बाई नव्हती. मामा, बाबा, आई तिघही तिच्याकडे नवलाने पाहत होते. आणि हा जावई शोध कशाच्या आधारावर लावलास? मला आपलं तसं वाटलं, सोनाली जरा लंगड्या आवाजात म्हणाली. खरंच सांगते, एकाएकी मनात तो विचार आला, पण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता आहे. ही गोष्ट मात्र खरी आहे. खरंच सांगा ना बाबा. आई म्हणजे थांबा, सोनाली उठत म्हणाली. बाहेरच्या खोलीतून ती एक पॅड आणि बॉलपेन घेऊन आली. बाबा, आतापर्यंत सगळ्या माणसांचे उल्लेख नुसते आजोबा, आजी, काका, काकू असे झाले आहेत. मला त्यांची नावं सांगा. अगं कशाला? आई म्हणाली. ती माणसं गेलीसुद्धा आता. बाबा, तुम्ही सांगत नसलात तर मला दांडेकरांचा कुलवृत्तांतच पाहावा लागेल. तू काही तुझा हट्ट सोडायची नाहीस, बाबा हसत म्हणाले. ठीक आहे, घे लिहून. माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव दुर्गाबाई. काकांचं नाव मोरेश्वर आणि काकूचं नाव कृष्णाबाई. त्यांच्या मुलाचं नाव यशवंत असावं असं आठवतं. नक्की नाही. तुझ्या आईचं नाव मंजिरी. तुझं नाव सोनाली. तुझ्या भावाचं नाव ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीचं नाव मेनका. झालं. आता सांगा. आई अगदी शेवटी थकली होती, वाळली होती. केसही पिकले होते. नजर मात्र बैलासारखीच तीक्ष्ण होती. ती गेली तेव्हा 80च्या आसपासचं वय नक्कीच असेल. वडिलांचा कारभार जरा ढिलाच होता. वडील नसते तर कारभार गबाळाच म्हटला असता. पण आई खरी व्यवहारी. नारळ, सुपारी, अननस, फणस काढायचे तेव्हा तिची सगळीकडे नजर असायची. वडील गेल्यावर मीच सुचवलं, हा व्याप आता पुरे कर, झाडं विकून टाक. सहसा कुणाचं ती ऐकणाऱ्यांपैकी नव्हती, पण यावेळी माझं सांगणं मानलं. खरं तर या उठाठेवी करण्याचं तिचं वयही राहिलं नव्हतं. 2 पैसे कमी मिळत असतील, पण सारा व्यवहार एकदम सोपा आणि सुखाचा झाला. पण तिला फसवायची कोणाची हिंमतच नव्हती. वाडीवर नोकर-चाकर असतानाची वेळ मला आठवते. सगळे आईला भिवूनच असत. सगळे तिच्या नजरेच्या धाकात असत. मला तिचा आवाज कधी चढलेला आठवत नाही, कधी कोणावर रागवलेली आठवत नाही. पण तशी मोठी प्रेमळही नव्हती. बाबा, आजी अगदी जुन्या काळातली नाही का? हो मग. तुम्ही तिकडे आपल्या घरातसुद्धा देवाची रोज पूजा करता. मग इथे वाडीवर देव नाहीत, देवघर नाही, हे कसं? सोनालीच्या लक्षात आलं. पुन्हा एकदा बाबा आणि रखमा यांच्यात नजरानजर झाली. बाबांनी एकवार खांदे उडवले. सोने, आई असताना इथे देव होते, पण तिची इच्छा होती की तिच्या निधनानंतर इथे वाडीवर देव ठेवू नयेत. तिच्या मागोमाग इथल्या सर्व देवांचंही विसर्जन करावं. खरं तर शेवटी जेव्हा तिची हालचाल थांबत आली तेव्हा तिने एकदाची शेवटची पूजा केली आणि देव एका शिसवीच्या पेटीत ठेवून दिले. हे रखमानेच मला सांगितलं आहे. बाबा स्वतःशीच मान हलवत होते. खरं तर शेवटी आई अगदी थकली होती, पण तिला कोणत्याही गोष्टीचं काहीही स्पष्टीकरण मागायची कोणाची प्राज्ञाच नव्हती. आधी ठणठणीत होती तेव्हा तर तिचं सगळ्यांवर वचक होताच. मग दुर्बळपणा, क्षीणपणा हेच शस्त्र ठरतं, नाही का? अशा व्यक्तीविरुद्ध तुमच्यापाशी काय असतं? अशांच्यावर तुम्ही काय सक्ती करणार? सोनाली आईकडे वळली. आई, आता तू सांग, तुला सासूरवाद झाला का? बोलणी खावी लागली का? आई हसत म्हणाली, नाही, म्हणजे मी सासूबाईच्या मनाविरुद्ध कधी वागलेच नाही. कारण हे होतं की वाडी म्हणजे त्यांचं घर होतं. तिथे त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार चालावा अशी त्यांची इच्छा असली तरी ती योग्यच होती. शिवाय माझी त्यांच्यापासून काही अपेक्षा नव्हती. तुझे बाबा म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा. आज न उद्या केव्हा तरी सर्व मिळकत यांच्याच नावावर होणार होती. आता नीट ऐक, हा विचार माझ्या मनात कधी आला नाही. मी वाडीवर जशी वर्षाकाठी 2-2.25 महिनेच राहत असेन. एप्रिल-मेमध्ये आंब्यांच्या हंगामात इथे मुक्काम असायचा आणि मग दिवाळीत बहुधा इथेच. म्हणजे कुठे ट्रिपवर वगैरे गेलो नाही तर. आणि खरं सांगू का, त्या खरंच व्यवहारी होत्या. मग जर त्यांचं काहीही नुकसान होत नसेल, काहीही गफलत होत नसेल तर मग वादविवाद कशासाठी? तो माझा स्वभावच नाही. पण सोने हे शहाणपण माझं नाही, रखमाचं आहे. सोने इथे मला 2 सासवा होत्या. सासूबाई मला मंजिरी म्हणून हाक मारायच्या आणि ही रखमा सोनबाई म्हणायची, अजूनही म्हणते. जरा वेळ थांबून आई पुढे म्हणाली, पण त्यात व्यवहारही आहे, शहाणपणही आहे, म्हटलं तर स्वार्थही आहे. दुसऱ्याचं काम चांगलं होवो न होवो त्याच्या प्रयत्नांना दाद देण्यात काय गैर आहे? चांगलं बोलणं, मान राखणं या गोष्टी तर फुकटच्या आहेत ना. सासूबाई माझ्यावर नेहमी खुश असायच्या. पण एक मात्र सांगते, त्या नेहमी स्वतःच अंतर ठेवून वागायच्या. त्यांच्या तोंडून सहसा वावगा शब्द निघायचा नाही, पण केव्हा तरी एकदा त्या बोलून गेल्या, अगं रक्ताचं नातं लागतं.
सोनालीला एकदम रखमाचे शब्द आठवले. तुझ्याशी त्यांचं रक्ताचं नातं आहे ना? स्नानासाठी सोनाली वर गेली. बाबा, आई, आजी, रखमा एक मोठा विचित्र चौकोन होता. आई, बाबा, आजी यांची परस्पर नाती आणि संबंध समजू शकत होते, पण रखमा ती या साऱ्यात कुठे बसत होती? ती ना नात्याची, ना गोताची, ना जातीची, सर्वस्वी परकी, अशिक्षितच, आश्रित म्हणून वाडीवर राहायला आलेली. आजीच्या मृत्यूनंतर जवळजवळ महिनाभर ती वाडीवर एकटीनेच राहत होती. घरादाराच्या सर्व किल्ल्या तिच्यापाशीच होत्या. नाही म्हटलं तरी घरात पैसा अडका, दागदागिने, चांदीची भांडी असलं असणारच. पण आई बाबांचं रखमाशी वागणं एखाद्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीशी वागावं तसं होतं. आई बाबांनी आजी संबंधात माहिती सांगितली होती, पण ती एखाद्या चरित्र कोशात असते तशी, जाहीर प्रदर्शनासाठी असावी तशी होती. किंवा कदाचित त्यांनी चित्राची एकच बाजू दाखवली असेल. चित्राला आणखी एक बाजू होती आणि ती फक्त रखमालाच माहिती होती. रखमा सारा जन्म वाडीवर राहिली होती. आजोबांनी आपला भाऊ गमावला होता, तर रखमाने स्वतःची मुलगी गमावली होती. मग तिच्या लक्षात आलं, रखमाची मुलगी मृत झाली होती, पण ती तिला दिसली होती त्याच घरात जिथे आजोबाच्या भावाने आत्महत्या केली होती. या दोन घटनांचा संबंध असला तर या रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती आला होता. पण रखमास फक्त या साऱ्यावर उजेड टाकू शकणार होती. सोनालीला फक्त वरवरच्या गोष्टी समजल्या होत्या, त्याही रखमाच्या एक प्रकारच्या मूक संमतीनंतरच तिला सांगण्यात आल्या होत्या. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी